पावसाळ्याच्या आधी मुंबई महापालिका आणि म्हाडानं लालबाग गणेश गल्ली परिसरातील 15 इमारतींना धोकादायक घोषित केलं। म्हाडाने 79A अंतर्गत या इमारतींना नोटीस बजावून पुनर्विकासासाठी सूचना केली। मात्र यातील काही इमारतींचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं तसंच पुनर्वसन कुठं करण्यात येणार याबाबत काही कल्पना नसल्यानं रहिवाशांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। आधी अति धोकादायक इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेकडून दाखवण्यात येते। यंदाही ती यादी समोर आलेली, पण या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय, या इमारतींची अवस्था सध्या कशी आहे याचा आढावा आपण घेणार आहोत। म्हाडाकडून नोटीस लावण्यात आलेली आहे, पण पुढील प्रक्रिया काय हेच अद्याप रहिवाशांना माहिती नाही। सर, मुद्दा हा आहे की नोटीस लावताना तुम्ही इमारतीमध्ये काहीतरी इन्सिडेंट घडतो, एखादा स्लॅब कोसळतो आणि इमारत धोकादायक डिक्लेअर केली जाते त्यावेळेला, आणि तुम्ही त्यांना नोटीस देता, परंतु त्यावेळेला तुम्ही इमारतीमधील रहिवाशांचा हा विचार करत नाही की तुम्ही त्यांना जे ट्रान्झिट कॅम्प देणार आहात किंवा नोटीस लावल्यानंतर त्यांना जिथे शिफ्ट करणार आहात त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जर इकडे आहे, त्यांची मुलं बाळ शाळेत जर या एरियात आहेत, तर त्यांचं पुनर्वसन या एरियात होणं गरजेचं आहे की नाही। आमदारांच्याकडे सुद्धा गेलो होतो, तिकडे पण आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आहे। त्यांनी पण आम्हाला ते नोटिसासंबंधी सांगितलेलं आहे। आणखीन ते म्हणतात की आम्हाला सी नोटीस वगैरे येईल, पण प्रत्यक्ष काय पुढे होणार आहे काय आम्हाला त्यातली काय, आम्ही त्याबद्दल एकदम अनभिज्ञ आहोत। इमारत जी आहे ती खचलेली कसं बघतो याकडे, आणि याचा त्रास किती होतोय? खूप त्रास होतोय बिल्डिंगला। ज्या इलेक्शनच्या दिवशी जेव्हा पिलर कोसळला बिल्डिंग मधला एक भाग, त्यावर मी 2 मिनिटाचा फरक होता, 2 मिनिटं मी खाल्लेलो आणि मागून तो हे पडला, त्यावेळी मला पण जीव वाचला। इमारती खाली केल्या जातात पण घरं मिळत नाही, असे अनेक तर्क किंवा मुद्दे समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता या इमारतींचं काय होणार, इथल्या रहिवाशांचं काय होणार, हा प्रश्न जो आहे तो सोडवावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारचा मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।